उद्धव ठाकरे यांना बाजूला करून सत्तेसाठी राऊतांनी बैठका घेतल्या। हॉटेल हयातमध्ये संजय राऊतांनी 2 बैठका घेतल्या। बैठकीला अजितदादा, तटकरे, नार्वेकर उपस्थित होते। शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे। तर एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रचला होता असा आरोप देखील राजू वाघमारे यांनी केला। राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केलेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरेंना बाजूला करून सत्तेसाठी राऊतांनी बैठका घेतल्या। शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आता ठाकरे आणि राऊत यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। एकनाथरावजी शिंदेंना ठार मारण्याचा कट हा उद्धव ठाकरेंनी रचला होता। त्यांना नक्षलवादी एरियाचे पालकमंत्री असताना पण Z+ सिक्युरिटी दिली नव्हती। त्यांच्या एका सहीने ती सिक्युरिटी मिळत होती, पण ती दिली नव्हती का तर एकनाथरावजी शिंदेंचा जीव गेला पाहिजे, म्हणजे ते बाजूला होतील आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करता येईल। अशा प्रकारच्या स्वतःच्या पक्षातील लोकांबद्दल वाईट विचार करणारे उद्धव साहेब ठाकरे, त्याचं उत्तर आजपर्यंत ना संजय राऊतनी दिलंय ना उद्धव ठाकरेंनी दिलंय। आणि हा आता दुसरा गौप्यस्फोट आहे की ही मीटिंग हॉटेल सकट सांगितलेली आहे। मी हॉटेलचं नाव पण सांगतो, हयात हॉटेल येथे 2 मीटिंग संजय राऊतांनी केल्या की उद्धव साहेबांना बाजूला करूया आणि आपण सगळे एकत्र राज्य स्थापन करूया। अशा 2 मीटिंग संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या काळात घेतल्या आणि आता तेच संजय राऊत महायुतीबद्दल आणि जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेंच्या बाबत उलटसुलट विधानं करतायत। तर त्यांना जनाची नाही तरी मनाची वाटली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।